तर सर्व टीमना विनंती आहे, सर्व खेळाडूंना आणि खास करून शिवांश ट्रान्सपोर्ट, यानंतर जर आपल्या मॅचमध्ये आपला कुठल्याही खेळाडूला शूज आपण परिधान केले नाही तर त्या खेळाडूला खेळता येणार नाही. 10 टीम आहेत, 10च्या 10 टीमना सांगतोय की कुठल्या खेळाडूला शूज घालताना या ठिकाणी आढळलं नाही तर त्याला खेळता येणार नाही. चला, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया आपण कॉम्बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 12वा खेळाडू देखील कंपल्सरी या ठिकाणी हवा आहे, कारण बऱ्याच खेळाडूंची नावं या ठिकाणी ठाऊक नाही आहेत. तेव्हा कृपया शिवशंभू आणि लीगलला आपण विनंती करू की आपले 12वे खेळाडू कंपल्सरी सन्माननीय आयोजकांच्या सूचनेनुसार जर या ठिकाणी आला नाही तर 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. 12वा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी हवा आहे. पहिलं षटक संपण्यापूर्वी दोन्ही संघांचे 12वे खेळाडू, चला आला नाहीत तर मग पेनल्टी या ठिकाणी 2 धावांची दिली जाईल. तदनंतर आणखी एक महत्त्वाची सूचना, शूज हा कंपल्सरी असणार आहे आणि जर शूज नसतील तर त्या खेळाडूला स्पर्धेमध्ये खेळू दिलं जाणार नाही याची नोंद ठेवा. चालू सामन्यामध्ये एक ॲडजस्टमेंट आपण आता केली की एका खेळाडूच्या पायामध्ये शूज नव्हती, आपण 2 धावांची पेनल्टी दिली. पण पुढे जसे सामने होतील या चालू सामन्यापासून पेनल्टी नसेल, खेळाडूला थांबवलं जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय कामोठे टेनिस क्रिकेटचे आमचे दिग्गज खेळाडू, सिनियर खेळाडू सन्माननीय सचिनदादा गोवारी यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक विकासदादा गोवारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत आहोत. चला, सामना आपण सुरू करूया. वेळ वाया घालवू नका, सहकार्य करा. तो चलेंगे मैदान के ऊपर भरी बरसात के बीच एक बार फिर कामोठे प्रीमियर लीग 2025 के एक शानदार क्रिकेट समारोह में तहे दिल से सभी खिलाड़ियों, मेहमान और दर्शकों का हम यहां पर स्वागत करेंगे. एक बेहतरीन मुकाबला लीगल बीच शिव शंभू के बनाम यहां पर खेला जाएगा 5 ओवरों का. तो बीच यहां पर मैं विनती करूंगा दोनों सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए फील्ड पोजीशन के ऊपर फील्डिंग करने वाले कप्तान से मैं दरख्वास्त करूंगा कि आप जल्द से जल्द मुकाबला यहां पर शुरू करें ताकि वक्त ज्यादा बर्बाद ना हो. लगभग 12:40 होते हुए और यहां से हमें कुल मिलाकर 8 मुकाबले तकरीबन यहां पर खेलने बाकी हैं. 8 मुकाबले खेले जाने बाकी हैं, तो उतना वक्त हमारे पास नहीं है दोस्तों. वक्त को बर्बाद ना करें, तुरंत मुकाबले खेलें. यहां पर 8 मुकाबले आज के दिन के बाकी हैं.
नितीन पनाले आणि सॅम्युअल चौगुले ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही संघांना देऊयात आपण शुभेच्छा. पांच ओवरों का एक नया मुकाबला. लीगल कुल कॉन्सेप्ट बीच शिव शंभो. ये मुकाबला यहां पर खेला जाएगा. पहला ओवर पूरा करने के लिए पहले गेंदबाज अमोल. पहली बॉल अच्छी गति के साथ इस गेंद को फेंका था, लेकिन ज्यादा नियंत्रण नहीं था. इस वजह से यहां पर पहली बॉल वाइड अंपायर ने घोषित की. वाइड के साथ इस इनिंग का आगाज होता हुआ. दो खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए, नितिन और सैमुअल. और पहले गेंदबाज अमोल पहली गेंद फेंकी थी जब वहां पर हमने वाइड देखी. वाइड के साथ शुभारंभ होता हुआ. इस बीच बल्ले का बाहरी हिस्सा लगा है. थर्ड मैन के ऊपर वहां पर खिलाड़ी मौजूद. जब तक कि गेंद को उठा दें, थ्रो करते, तब तक सिंगल लेने का यहां पर मौका बना. सिंगल के साथ नितिन ने अपना खुद का स्ट्राइक खोला है. सैमुअल फर्स्ट पहली मर्तबा स्ट्राइक एंड के ऊपर आएंगे. दो रन स्कोरबोर्ड के ऊपर. इस बार अच्छी गेंद थी, शरीर के ऊपर करना चाहते. डिफाइंड लेग के ऊपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं थी, लेकिन बड़ी बरसात के बीच ये मुकाबले चलते हुए इस वजह से यहां पर गेंद थोड़ी सी रुकी हुई. सिंगल जरूर मिलेगा. सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर. टोटल स्कोर मूव्स ऑन 3 रन्स. 3 रन बिना किसी नुकसान के साथ सजी हुई एक मंझी हुई शुरुआत हम यहां पर कहेंगे. नितिन और सैमुअल ये जुड़ी मैदान के ऊपर सलामी बल्लेबाज के तौर पर उतरी थी. जी क्रिक के माध्यम से हम घर बैठे अपने मोबाइल स्मार्ट टीवी के ऊपर ये मुकाबले देख सकते हैं दोस्तों. इस बीच शरीर के ऊपर तेज तर्रार गेंद थी. खेलना चाहते थे क्रॉस द लाइन, लेकिन बल्ले के बीच संपर्क नहीं था, ताल्लुक नहीं था. यहां से हल्के से चोटिल होते हुए बल्लेबाज. डॉट बॉल का खेल यहां पर समाप्त होता हुआ. एक बार फिर आप स्टंप के ऊपर चले गए थे. अक्रॉस आकर यहां पर खेलना चाहा डीप मिड विकेट के ऊपर, लेकिन लगातार दूसरी गेंद शरीर के ऊपर आती हुई. सिंगल यहां पर लेग बाइज के माध्यम से मिलता हुआ. 4 रन स्कोर बोर्ड के ऊपर. लगभग 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ. इस बीच काफी तेज गेंद. गति देखिए इस गेंदबाज के पास. कंधा काफी मजबूत और कंधे का इस्तेमाल करते हुए, गति को अपनाते हुए, सही लाइन और लेंथ पर अपनी गेंद को रिलीज करते हुए डॉट बॉल का खेल यहां पर समाप्त होता हुआ. 5 गेंद में लगभग 4 रन बने हैं, यानी कि पहली ओवर सफलता की ओर गेंदबाज चलते हुए. बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी. पहला ओवर यहां पर समाप्त होता हुआ. पहले ओवर के बाद कुल मिलाकर मात्र 4 रन बिना किसी नुकसान के साथ. हालांकि विकेटें नहीं गिरी है, लेकिन नुकसान यह है कि पहले ओवर में ज्यादा रन भी नहीं बने हैं. इनिंग झाल्यावर ना गए मैच का मैन ऑफ द मैच सुनील, इनको यहां पर दिया जाएगा. उनसे हम विनती करेंगे कि आपका मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है उसका स्वीकार करने के लिए आप प्रेजेंटेशन बॉक्स में आइए. आपको मैन ऑफ द मैच के अवार्ड के साथ यहां पर नवाजा जाएगा.
इस बार अच्छी गेंद सामने आकर उठाना चाहते थे, लेकिन काफी तेजी के साथ गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद यहां पर बिंदी आती हुई। सम्मानीय दत्ताजी मोरे इनके शुभ हाथों से यह मैन ऑफ द मैच का अवार्ड, जो गए मुकाबले में अच्छा खासा प्रदर्शन उन्होंने किया था, सुनील जी हेवले, इनको यहां पर समर्पित किया जाएगा। मयूर नामक गेंदबाज एक बार फिर तैयार। इस बार फ्लिक करना चाहा था, पल्लू स्कूप स्ट्रोक, गेंद जाती हुई सीमा रेखा के ऊपर। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन जब तक गेंद के पास पहुंच पाते तब तक गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस इनिंग्स के ये 4 रन हासिल होते हुए अच्छी गेंद, काफी संभल कर पारी यहां पर खेलते हुए। पहले ओवर में रन नहीं बने थे, दूसरे ओवर में चौवा जरूर आया है, लेकिन दूसरे ओवर की बात करें तो लगभग 4 गेंदों में महज 5 रन खर्च किए हैं। यानी कि दोनों ही गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर किया। हालांकि रबर बॉल में ज्यादा से ज्यादा रन बनते भी हैं, लेकिन इस विकेट का लाभ उठाते हुए इस बार बढ़िया संपर्क, अच्छा टाइमिंग, प्रॉपर नतीजा निकलता हुआ। डीप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को उठाया। इट्स अ बिग 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 सिक्सर। यह अच्छा स्ट्रोक था, जगह बनाई, गेंद को अपने ऊपर आने दिया, इंतजार किया और अंतिम में ठोका यह 6 रन। बढ़िया संपर्क, बेमिसाल टाइमिंग। ये 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 15 रनों के ऊपर जाती हुई टीम। लगभग 11 गेंदों का मुकाबला यहां पर समाप्त होता हुआ। 11 गेंदों में 15 रन। हालांकि रन यहां पर कम नजर आते हुए। एक बार फिर उसी दिशा में खेलने का प्रयास, लेकिन बैट का ऊपरी हिस्सा लगा, बैट के टोक के ऊपर गेंद आई थी, जहां पर बड़ी स्ट्रोक में कन्वर्ट नहीं किया। सिंगल यहां पर मिलता हुआ। 16 रन 2 ओवर के बाद 8 के औसत के साथ यहां पर रन बनाते हुए 8 और 5 ओवर का यह मुकाबला। यहां से देखा जाए तो 8 मुकाबले और शेष बाकी हैं। लगभग घड़ी के ऊपर देखा जाए तो 12:50 पहला ओवर यहां पर पूरा किया था अमोल ने, जिन्होंने शानदार गेंदबाजी पूरे करते हुए 4 रनों को खर्च किया, जिनमें एक वाइड एक लेगबाइज भी थी। दूसरे ओवर लेकर आए मयूर, जिन्होंने एक चौका खाया, छक्का खाया, बावजूद उन्होंने 12 रनों को यहां पर उन्होंने खर्च किया। बिना किसी नुकसान के साथ 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर। विकेटें नहीं गिरी है, लेकिन रन भी नहीं बने हैं, क्योंकि उनके हाथों में अब मात्र 3 ओवरों का खेल यहां पर बाकी रहेगा इस इनिंग्स का। नए गेंदबाज का चयन यहां पर किया जाएगा। विशाल फदाले। विशाल टीम के कप्तान खुद गेंदबाजी का जिम्मा उठाते हुए। जिस प्रकार अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की बात हम करते हैं, उसी प्रकार ग्रामीण टेनिस क्रिकेट, रबर बॉल हो या लेदर बॉल हो, अब हमारे किन किन जगहों में भी बड़े बड़े प्रतियोगिता का आयोजन, प्रोफेशनल क्रिकेट गांव-गांव में, शहर शहर में यहां पर बीतती हुई नजर आती है। और उसी प्रकार की क्रिकेट यहां पर चलती हुई। इस बार अच्छी स्ट्रोक, हवा में बॉल, गेंद के नीचे खिलाड़ी मौजूद है। जिस विकेट की तलाश थी उसी विकेट को यहां पर पूरा किया। कैप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, कैप्टन आए पहली गेंद के ऊपर, उन्होंने पहली विकेट को हासिल किया। विशाल
ऐसे आउट होने के बाद एक दूसरे की चेतना को जगाते हुए कई दर्शक नए खिलाड़ी मैदान के अंदर संतोष जी पाल गेंदबाज तैयार अगली बॉल के लिए। इस बार लंगान के ऊपर खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद हैं। जब तक कि गेंद को उठाया थ्रो की तब तक सिंगल लेने का मौका यहां पर बनता हुआ। सिंगल के साथ शिव शंभू टीम का ज्यादा नुकसान नहीं बनेगा। जिस प्रकार यहां पर रन बने हैं 2.2 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 14 गेंदों में मात्र 17 रन 1 विकेट के नुकसान के साथ यहां पर बनते हुए। धीमी पारी यहां पर चलती हुई। पिछला मुकाबला देखा जाए तो लगभग 64 रन बनाए थे, उस हिसाब से ये काफी धीमी पारी चलती हुई। इस बार डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी कोई मौजूद नहीं, वहां पर फील्डर बने दर्शक और गेंद गई दर्शक दीर्घा के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों का इजाफा बनता हुआ। यही कोशिश करनी पड़ेगी, लगातार बड़े स्ट्रोक लगाने होंगे, क्योंकि ये धीमी गति के साथ चलने वाली बारिश की ये जो ट्रेन है, ये जो लोकल है, आप बुलेट ट्रेन में यहां पर थोड़ा सा प्रयाण करना पड़ेगा, गति को अपनाना होगा और गति के साथ यहां पर रनों को भी बनाना होगा। 21 रन 1 विकेट के नुकसान के साथ। बड़ी बारिश में आज छुट्टी का दिन और छोटे छोटे नन्हे दर्शक भी यहां पर इन क्रिकेट का लुत्फ उठाते हुए। विशाल तैयार। इस बार फुल और लेंथ फुल टॉस बॉल थी, गेंद गई सीमा रेखा के बाहर। ये आई फ्लैट सिक्सर। बढ़िया संपर्क था, डिफाइन लेके ऊपर से गेंद को उठाया और 6 रनों को हासिल किया। और 6 रनों के साथ तीसरे अंपायर के ऊपर थोड़ी सी यहां पर नजर बनाए रखेंगे। रिव्यू का इस्तेमाल किया, बैट्समैन रिव्यू। हालांकि क्या नो बॉल होगी या फिर गेंद सुरक्षित होगी, ये देखने का मौका बनेगा। ये गेंद को रिलीज किया, बल्लेबाज तैयार, गेंद आई और देखा फेयर डिलीवरी, सेफ डिलीवरी है। और इसी के साथ एक जो रिव्यू इस्तेमाल किया था उसको पूरी तरह से खारिज किया। खत्म होता हुआ रिव्यू। जी क्रिक संदेश जी भगत यहां पर पूरी तरह से लगातार प्रोफेशनली कैमरामैन के साथ अपने टीम को यहां पर आगे बढ़ाते हुए। ओहो, क्लासिकल स्ट्रोकिंग, डीप पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा के ऊपर। हालांकि गेंद वहां पर थोड़ी सी रुकी। 2 रन यहां पर मिलते हुए 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 2.5 गेंदों का खेल यहां पर अब तक समाप्त होता हुआ। और जिस प्रकार देखा जाए ना, इस ओवर में शानदार कमबैक किया है। इस बार अच्छी गेंद स्ट्रेट टू द बॉलर, स्ट्रेट हिट किया है, अच्छी स्ट्रेट ड्राइव यहां पर देखने मिली, लेकिन सिंगल मिलता हुआ। 3 ओवर यहां पर समाप्त होते हुए 3 ओवर के बाद 30 रन। पहले ओवर में आए थे 4 रन, दूसरे ओवर में आए थे 12 रन और इस ओवर की बात करें तो इस ओवर में खर्च हुए 14 रन, यानी कि थोड़ा सा महंगा ओवर यहां पर आता हुआ। हालांकि एक विकेट जरूर निकाली थी, लेकिन एक चौवा आया, एक छक्का भी आया था, जिसके बदौलत 14 रन यहां पर बने। 3 ओवर के बाद 30 रन 10 के औसत के साथ यहां पर अगर ये रन बनते हैं तो प्रोजेक्ट के स्कोर देखा जाए तो 50 रन यहां पर कम से कम बनते हुए नजर आएंगे। लेकिन क्या 10 के औसत के साथ 50 रन यहां पर काफी माने जाएंगे या फिर 55-60 रन यहां पर बनाने होंगे? देखिए
नए गेंदबाज सामने आते हुए खंडूराक्षे। जैसे ही खंडूराक्षे के हाथों में गेंद देखी, उनके दोस्तों की एक हंसी की लहर, तालियों की गूंज, और साथ ही साथ विकेट हैट्रिक के लिए दुनियादारी ग्रुप के द्वारा 5,000 रुपए की इनामी राशि भी रखी जा चुकी है। खंडूराक्षे क्या यहां पर 5,000 रुपए की इस नगद राशि को हासिल करेंगे या फिर बैट्समैन उनको ठोकेंगे? पहली बॉल आर्या से खेलने का प्रयास। खंडू ने आते ही पहली गेंद को यहां पर डॉट फेंका। देखिए, कम ओवर के खेल में 50 बनाना, 100 बनाना, विकेट हैट्रिक बनाना, यानी कि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 100 बनाने जैसा है। पैसा ऐसा भी लगाओ, मन खुश हो जाए। अगली बॉल, इस बार बल्ले का ऊपरी हिस्सा, हमारे बॉल थी, लेकिन गलती की वहां पर परेश महात्रे थे। ये 5,000 लेने के ऊपर डाला गया एक कदम था, जिसके ऊपर एक कुल्हाड़ी डाली। इकतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर 3.2 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। इस बार अच्छी बॉल, ओहो क्या खूबसूरत गेंदबाजी है, बढ़िया लाइन और लेन के साथ। दुनिया हंसती है, लेकिन हंसी में दुनिया कभी कभी फंसती भी है, और यही यहां पर दर्ज करते हुए बढ़िया तरीके से अच्छी लाइन लेन के साथ गेंदबाजी चलती हुई। अगली बॉल, काफी खूबसूरत गेंदबाजी, काफी खूबसूरत गेंदबाजी, लेकिन अंत में यहां पर अंपायर हमारे ऊपर घूमे, उन्होंने दर्ज किया ये वाइड बॉल। ये बिल्कुल अच्छी गेंदबाजी को किसी की नजर लगी। पंकज की आवाज यहां पर ज्यादा है इस पवेलियन में, अच्छा खासा समा चल रहा था, वहां पर पंकज जी की नजर लगी। इस बार अच्छी बॉल, लेकिन लगातार ये तीसरी वाइड बॉल। विकेटों की हैट्रिक नहीं बनी, लेकिन नजर के कारण वाइड की हैट्रिक जरूर बनी। अच्छा खासा फेल यहां पर चल रहा था, लेकिन अब थोड़े से संकट यहां पर आती हुई गेंदबाजी में, क्योंकि लगातार 3 गेंदें यहां पर वाइड आई है। नेक्स्ट मैच ग्लिस्टर ब्लास्टर बनाम शिवांश ट्रांसपोर्ट, दोनों कप्तानों से हम विनती करेंगे कि आप टास्क करने के लिए यहां पर उपस्थित हो। हवा में बॉल, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन एक और यहां पर कैच छूटता हुआ। मुझे ऐसा लग रहा है कि यहां पर विकेटों के हैट्रिक नहीं, लेकिन 3 विकेट यहां पर ले सकते थे एक ओवर में, यह मौका बना भी था। इस बार अच्छी बॉल, अच्छी बॉल। देखिए उतनी ज्यादा गति नहीं है, लेकिन टप्पा देखिए, लाइन लेंथ अच्छी नजर आती हुई। इस बार हवा में बॉल, डिफाइन लेके ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन गेंद गई सीमा रेखा के बाहर। मकरन भगत यहां पर चूके, और चूक के कारण यहां पर बल्लेबाजी के खाते में इजाफा बनता हुआ 4 रनों का। 4 रनों के साथ टोटल स्कोर 39 रन। हर्षद केरवनकर जो कि आज के दिन के शहंशाह हैं, उनसे हम विनती करेंगे कि आप इस मंच के ऊपर आकर आसन ग्रहण करें।
देखिए हमारे पीछे कई ऐसे सारथी बने हैं कि हमारे शब्दों को घुमाया फिराया जा रहा है, तो ये शब्द हमारे नहीं है। आप समझ सकते हैं कि ये शब्द हमारे नहीं थे। लास्ट ओवर दिस इनिंग, फुल टॉस बॉल थी, बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में, वहां पर गेम थोड़ी सी रुकी। दूसरे रन की कोशिश यहां पर करेंगे और दूसरा रन भी आसानी के साथ यहां पर पूरा करते हुए 41 रन स्कोरबोर्ड के पीछे। बढ़िया स्ट्रोक लॉन्ग ऑफ के ऊपर, क्रैकिंग स्ट्रोक थी, बढ़िया संपर्क, बेमिसाल टाइमिंग, और इसी के साथ ये गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर। एक ही विकेट गिरी थी, उतने ज्यादा रन भी नहीं बने। 45 रन, 45 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4.2 बॉल्स। यहां से 4 गेंदों में रनों को बढ़ाना होगा, कम से कम 10 से 12 रन अगर यहां पर जुटते हैं तो गेंदबाजी के लिए अच्छा प्रोटेक्शन भी यहां पर रह सकता है। इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, गेंद गई लॉन्ग स्टॉप के ऊपर, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। सिंगल मिलेगी, सिंगल के ऊपर संतुष्ट रहेंगे खिलाड़ी। अगली बॉल, इस बार बढ़िया लाइन लेंथ अनुभव का इस्तेमाल करते हुए अंतिम ओवर यहां पर पूरा करते हुए गणेश, जिन्होंने अब तक 4 गेंदें यहां पर रिलीज की, 7 रनों को खर्च किया, जिनमें एक 4 रन भी हमने देखे थे। डांसिंग द ग्राउंड शफल वे खिलाड़ी आगे बढ़े थे, लेकिन जैसे ही खिलाड़ी आगे बढ़े गेंदबाज ने अपनी लाइन को बदला और लाइन के साथ ये वाइड बॉल आती हुई। 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस बार अच्छी गेंद गई स्क्वायर लेके दिशा में, सीमा रेखा को चीरती हुई, एक और बाउंड्रीज यहां पर हासिल होती हुई। 4 रनों के बदौलत 51 रन, 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए 51 रन। तालियां आवाज नहीं आई क्योंकि जानते हैं 10 से पीछे चलते हुए, लेकिन यह क्रिकेट है दोस्तों, अनिश्चितताओं भरा खेल। क्रिकेट की भविष्यवाणी नहीं की जा सकती, अगर की भी जाती है तो हर बार सफल भी नहीं बनती है दोस्तों। अंतिम गेंद के ऊपर एक बड़ी स्ट्रोक एक अच्छा खासा स्कोर बन सकता है। क्या बड़ी स्ट्रोक आएगी? इस बार खोद कर निकालने का प्रयास था, बल्ला ऊपर आया लेकिन गेंद पहले गई विकेट कीपर के हाथों में। देरी से बल्ले को उठाया था। ओवर नंबर 5 यहां पर समाप्त होता हुआ। 5 ओवरों के बाद 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 52 रनों का यहां पर टारगेट रखा जा चुका है। हम यहां पर देखते हुए जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीड़ा मंडल द्वारा, कामोटे क्रिकेट एसोसिएशन द्वारा कामोटे प्रीमियर लीग 2025 का एक शानदार दौर रबर बॉल के साथ चलता हुआ। हर्षद तेरवणकर अंधेरी रातों में सुनसान राहों पर आज शहंशाच्या भूमिकेत आहेत. हर्षद तेरवणकर या, आपण स्टेजवरती या इकडे या. डॉक्टर बोलू, आपण सगळं बोलू, काय टेन्शन घेऊ नका. या पडण्याच्या आदल्या दिवशी शोल्डरचा व्यायाम करत होता. हे त्याला गादी विधी द्या.
चलूया आपण सामन्याच्या दुसऱ्या धावाकडे. 51 धावा 52 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 10.20 गतीने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. पहिल्या प्रत्येक षटकामागे 10 पेक्षा अधिक धावा तुम्हाला कराव्या लागतील. आपण पाहतोय कामोटे प्रीमियर लीग मध्ये ज्यांना आपल्याला सहकार्य केलेलं आहे, मग जिजाऊ लंच होम असतील, तदनंतर गीट साऊंड सर्व्हिस, सुशांत पाटील एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सहकार्य आहे, तदनंतर श्री कृष्णा रियालिटीजच्या माध्यमातून सहकार्य आहे, तदनंतर चिरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी सहकार्य आहे, तदनंतर आपण पाहतोय गुरुकृपा केबल नेटवर्क यांच्यापासून सहकार्य आहे, तदनंतर एक मोठं सहकार्य आपण पाहतोय IDFC फर्स्ट बँक ऑलवेज यू फर्स्ट ज्यांच्या माध्यमातून आपण सहकार्य पाहतोय, तदनंतर पुढील सहकार्य ND द बेकर्स शॉपच्या वतीने देखील आपल्याला सहकार्य प्राप्त आहे. तदनंतर आपण पाहतोय ग्लिस्टरच्या माध्यमातून सहकार्य, श्री समर्थ एंटरप्राइजेस यांच्या वतीने देखील सहकार्य आहे. आराध्य यांच्या वतीने सहकार्य आहे. शिवांश ट्रान्सपोर्ट्स आणि ग्लिस्टर ब्लास्टर या दोन संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू, आपण टॉससाठी या. चलो मित्रांनो, पावसाच्या लहरी परत एकदा सुरू होत आहेत. अगदी हलक्या सरी या ठिकाणी कोसळू लागल्यात आणि हलक्या सरींमध्ये आपण पाहतोय चालू सामना एका बाजूला शिवशंभो 11 विपक्ष लीगल ईगल या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिला डाव आपण पाहिला, 52 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. प्रत्युत्तर या ठिकाणी केलं जाईल. 10च्या सरासरी तुम्हाला वाटचाल करायची आहे. सामना जिंकेल कोण, शिवशंभो 11 की मग लीगल ईगल? सामन्याचं विवरण दुसऱ्या डावामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आवाजामध्ये आपण तुर्तास बदल करू. कुंदनजी कांबळे यांच्या आवाजाकडे आपण जाऊयात. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शंभू महाराज, माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारे भारतीय राज्यघटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी या मानव उद्धारतेला चालना दिली त्या सगळ्याच महापुरुषांना आणि महामातांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे या संपूर्ण मैदानाचे खरे मालक लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांना देखील त्रिवार अभिवादन. आपण पाहतोय कामोटे प्रीमियर लीग पर्व दुसरे 2025 या 25 मध्ये या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले सगळेच खेळाडू आणि क्रिकेट रसिक यांचं मी कुंदन कांबळे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर जो आता सामना आपण पाहतोय शिवशंभो 11 वर्सेस लीगल ईगल या दोन्ही संघांमध्ये लढत सुरू आहे. प्रथमतः नाणेफेक जिंकून शिवशंभो संघाने क्षेत्ररक्षण केलं आणि आव्हान स्वीकारलंय ते 52 धावांचं. तर सलामीर जोडी मैदानात आले विशाल फदाळे आणि रोहित जाधव. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन आलाय तो कुशल. तर पाहूया कुशल आपल्या संघासाठी आणि विशाल आणि आलेली सलामीर जोडी रोहित काय करतो. पहिलाच बॉल चाललाय, डॉट निर्धाव स्वागत झालेलं आहे डॉट बॉलने. कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी लीग स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध खेळणारे सगळे खेळाडू आज मात्र एकत्रित एका संघातून एका टीम मधून खेळत आहेत. हे नाविन्य आहे प्रीमियर लीगचं. तर पाहूया फुल बॉल विशालसाठी आणि काहीशी
पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. पंचांचा निर्णय जरा सांगायचा आहे. वाईट बॉल आहे. पंच रिव्ह्यू घ्यायचा आहे का? पंचाने जर रिव्ह्यू घेतला तर असेल. खेळाडूंना त्याची अनुमती नाहीये असं आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं जातंय. तर आत्ताचा बॉल पंचांच्या माध्यमातून आहे तो वाईड बॉलचा. या ठिकाणी एक धाव नक्कीच घेतली जाईल आणि आज शिवशंभू संघाचं खातं खोललंय एक धावेने. अतिरिक्त धाव मिळाली व त्याचा फायदा मिळतोय शिवशंभू संघाला. विशाल आणि रोहितची आलेली सलामीर जोडी अजूनही मैदानामध्ये आणि यांच्याकडून खूप मोठ्या अशा अपेक्षा असतील त्या संघ मालक दत्ता मोरे, सुधीर जाधव, सभाजी जड या सगळ्यांनाच. कारण या दोघाही सलामीर जोडी तेवढी क्षमता आहे 52 धावांचं टार्गेट इझिली चेस करण्याचं. तर पाहूया कुशलचा पुढील बॉल विशालसाठी आणि हा चांगला बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. विशाल प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश मिळत नाहीये आणि त्यावरती पावसाचा जोर देखील चालू आहे. गेल्या शनिवार रविवारी पाहिला तर सिंधुदुर्ग चषक झाला होता. 2 दिवस चांगलं ऊन होतं परंतु कामोडे प्रीमियर लीग साठी स्पेशलच पाऊस आणि हा विशालच्या बॅटवर झाला मोठा फटका लॉंगाच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. पाहूया झेल होतो का आणि नक्की झेल झालाय. सुमितने झेल घेतलाय आणि विशाल स्वतःचं खातं न खोलता परततोय मैदानाच्या बाहेर. विशालचा खेळ तुर्तास थांबलाय. अशा अपेक्षा होत्या विशालकडून परंतु स्वतःचं खातं न खोलता परततोय मैदानाच्या बाहेर. पाहूया आणि विशालची जागा येण्यासाठी कोण येईल. ओके तर विशालची जागा घेण्यासाठी आलाय तो एक कामोटे क्रिकेट मधील एक लाडकं व्यक्तिमत्व, कामोटे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परेशजी म्हात्रे. सातत्याने आपल्याला कॉलनीच्या टीममधून श्रेयशिलेमधून खेळताना दिसतात परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये शिवशंभू संघाकडून चांगलं नेतृत्व करतायत. परेश म्हात्रे जय हनुमान कामोडे ग्रामीण संघाचे नावाजलेले फलंदाज. आज त्यांना आपल्या बॅटचा जलवा या मैदानावरती या स्वतःच्या घरातल्या मैदानावर दाखवावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. तर पाहूया कुशलचा पुढील बॉल परेश म्हात्रे यांच्यासाठी आणि हा चांगला बॉल होता. अंगाचा वेध नक्कीच घेतलाय परंतु धावसंख्या पूर्ण स्थिरावलेली आहे. धाव मात्र झाल्या ती 1. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती कुशलची. अपेक्षित अशी गोलंदाजी करतोय तो कुशल. पहिलीच ओव्हर चालू आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास 4 बॉल झाले त्यामध्ये 1 धाव गेली वाईटची आणि 1 विकेट गेली ती विशाल फदाळे याची. काहीसा पावसामुळे बॅट हातातून निसटत असते त्यामुळे ग्लोव्ज घालताना आपले परेश म्हात्रे, विहान वराडकर त्यांना मदत करताना पाहूया या ग्लोव्जचा घेऊन फायदा कशा प्रकारचे फटके खेळले जातील परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. अजून आलेला सलामीर रोहित जाधव याला स्ट्राईक मिळाली नाहीये त्याच्याकडे देखील क्षमता आहे. पाहूया कुशल बद्रिके. कुशल टू परेश म्हात्रे उत्कृष्ट असा 1 बाउन्स सीमा पार खणखणीत असा चौकार परेश म्हात्रे यांचा आणि 4 धावा पुढे सरकते कुशल. खूप वेळाच्या नंतर तब्बल पहिल्या 4 बॉल नंतर एक मोठा फटका आलाय तो परेश म्हात्रे यांचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. 1-5. अंतिम चेंडू परेश म्हात्रे यांच्यासाठी. कुशल टू परेश म्हात्रे. पाहूया आणि हा चांगला त्रिफळा यष्ट्या उद्ध्वस्त. परेश म्हात्रेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर.
एक मोठा फटका बॅक टू बॅक उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट कामगिरी केली ती कुशल याने विशाल फदाळे आणि परेश म्हात्रे यांच्यासाठी दिग्गज फलंदाज बाद केलेत आणि याचा पुरेपूर आलेल्या पावसाचा देखील चांगला पुरेपूर फायदा मिळतोय तो लीगल या संघाला मोठे 2 फलंदाज बाद होत आहेत आणि आता परेश म्हात्रेची जागा घेण्यासाठी येतोय तो मकरंद भगत. एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र आणि मात्र 5 धावा आणि 1 विकेट. हर्षल नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन गेलाय तो हर्षल स्ट्राईकला येतो रोहित नॉन स्ट्राईकला येतो मकरंद भगत अर्थातच मकू यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय तो सॅम्युअल काही क्षेत्ररक्षण बदल करतो आणि पहिलाच बॉल मकरंद रोहित आणि हा चांगला ब्लॉक वॉलचा बॉल रोहितच्या बॅटने नक्कीच बॉल अडवण्यात सक्सेस मिळालाय परंतु धावसंख्या मात्र एकही आली नाही. पहिली ओव्हर झाली त्यामध्ये एक मात्र चौकार आला व एक वाईडचा 1 बॉल 1 धाव आली व त्याच्यामुळे धावसंख्या झाली ती 5 आणि यानंतर आलेला हा एक पहिलाच डॉट बॉल हर्षल याचा. पावसाने चांगला जोर धरलाय. पावसाला देखील इन्व्हिटेशन केलं होतं कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि पावसाने नक्कीच हजेरी लावली या संपूर्ण स्पर्धेला. आणि पाहूया हर्षलचा पुढील बॉल चाललाय डॉट बॉल चाललाय निर्धाव. रोहितकडे देखील मोठी क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची परंतु अजूनही देखील रोहितच्या बॅटच्या मिडलला अजून बॉल आला नाही परंतु प्रयत्न चालू ठेवावे लागतील. विहांग वराडकरने जर का डाय मारून कॅच घेतली तर शिवा लंके यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. तर पाहूया पुढील बॉल हर्षल रोहित आणि हा पुन्हा बॉलचा स्पीड पावसामुळे स्पीड घेतलाय पुन्हा बॉल चाललाय तिसरा डॉट निर्धाव. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते लीगल संघाकडून. सन्माननीय या कामोठे क्रिकेटमधील एक लाडकं व्यक्तिमत्व रविराज भगत याच्याकडून सातत्याने समोसे वाटप केलं. सकाळी वाटप झालं होतं 10 ते 11च्या टाइम मध्ये 100 समोसे याचा आस्वाद घेता होता खेळाडूंनी. पाहूया संध्याकाळी सत्रामध्ये काय असं रविराज भगत सगळेच वाट पाहत आहेत. तर 4 धाव्यांच्या अखेरीस 4 बॉलच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 6. शिवशंभोची आलेले सलामीर जोडी काहीच करू शकले त्यानंतर आलेले परेश म्हात्रे व त्यानंतर आता निकू. पाहूया काहीतरी करावं लागेल कारण की 52 धावांचं आव्हान आहे. चांगला फटका या ठिकाणी आणि बॉल चालला 1 बाउंस सीमा पार खणखणीत असा मकूचा चौकार नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल परंतु अशीच धावसंख्या चालू ठेवावी लागेल कारण की पावसाचा जोर मोठा आहे व त्यावरती मोठे फटके घेण्याची आशा अपेक्षा संपूर्ण संघ नायक संघ मालक करत आहेत आपले चाहते करत आहेत. मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 10 2 बाद 10. मकूला आपला बॅटचा जलवा दाखवावा लागेल रोहितला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. हर्षल टू मकू पाहूया आणि हा चांगला पुन्हा एक दुसरा निर्डाव आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 10. प्रत्येक संघाचा जर का 12वा खेळाडू उपस्थित नसेल
तर 2 रनची पेनल्टी तुम्हाला नक्कीच असेल. त्याचनुसार जर का एखाद्या खेळाडूकडे शूज नसतील तर तो खेळाडू ही स्पर्धा खेळू शकत नाही अशी आयोजकांच्या वतीने सूचना करण्यात येत आहे. तरी प्रत्येक संघ मालकाने आणि संघ नायकाने याची नोंद घ्यायची. तुम्ही खूप मोठी लीग स्पर्धा आपण खेळत आहात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. आजच्या स्पॉन्सर बघा तर IDFC बँक असेल, श्रीकृष्णा रिअलिटी, जिजाऊ लंच होम, गीत साऊंड सर्व्हिस, चिरोबा डेव्हलपर, गुरुकृपा केबल नेटवर्क यांचे सर्वेसर्व रविराज भगत असे बरेचसे स्पॉन्सर या संपूर्ण स्पर्धेला लाभलेत. त्या संपूर्ण स्पॉन्सरचं मनपूर्वक आभारी आहोत. नवीन गोलंदाज साहिल टू सामना असेल. रोहित स्ट्राईकला आहे तो रोहित जाधव. रोहितकडून अपेक्षा आहे संघ मालकांच्या आणि संघ नायकाच्या. 18 बॉल आणि 42 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहेत. कशा प्रकारे त्याला मार्ग देतोय तो रोहित आणि मकू पाहूया. परंतु काहीशी नक्कीच बॉलरची दिशा भरकटली. पंचांनी दोनही हात शोल्डरच्या समान केलेत आणि वाईट बॉलचा इशारा दिलाय. वाईट +1 एक धाव नक्कीच मिळाली. या 2 धाव्याने धावसंख्या सरकते. धावसंख्या झाली ती 12. आव्हान असेल ते 18 बॉल आणि 40 धावा. पाहाल आव्हान तर खूप सोपं आहे, पाहाल तर खूप कठीण आहे कारण पाऊस आहे. पाऊस. साहिल टू मकू आणि हा स्लोवरचा बॉल शॉर्ट बॉल होता परंतु बॅटचा इनसाइड एज घेतली. ग्लिस्टरचे सर्व आदरणीय सचिन गव्हाण सर या ठिकाणी त्यांच्या कामोटे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये हार्दिक स्वागत आहे. साहिल टू मकू पाहूया कशी खेळी असेल यांची. आणि हा पुन्हा चांगला झेल होता परंतु सॅम्युअल कडून झेल मिस होतोय परंतु बॉल नक्कीच डॉट येईल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती लिगल संघाकडून. मनातल्या मनात खूप खुश आहे ते इजाज शेख या संघाचे संघ मालक सॉरी. तर पाहूया मकूचा पुढील बॉल येतोय मोठा फटका. बॉल चालाय सीमा पार खणखणीत असा मकूचा बिग षटकाराने धावसंख्या नक्कीच पुढे सरकली जाईल. धावसंख्या झाली ती 18. असेच मोठे फटके खेळलात तर नक्कीच धावसंख्या लवकरात लवकर चेस होईल. परंतु तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज आपण लिगल मध्ये पाहतोय. चांगल्या प्रकारचा कंट्रोल अजूनपर्यंत धरून ठेवलाय परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत ते रोहित जाधव आणि मकरंद भगत. आणि हा चांगला कमबॅक केलेला साहिल याने आणि बॉल त्रिफळा उडवल्या त्या मकूला परतावला गेल पॅव्हलियन मध्ये. आणि आता पाहूया मक्खूची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने धावपट्टीच्या दिशेने खेळपट्टीच्या दिशेने निघाले ते गणेश कटके. शिवशंभूचा एक लेजंड आयकॉन खेळाडू. आपल्या संघासाठी काय योगदान देईल गणेश कटके यांच्यावरती खूप मोठा भार दिलेला आहे तो सुधीर जाधव, दत्ता शेठ, सभाजी गरज यांच्या माध्यमातून. आशा अपेक्षा खूप आहेत. नक्कीच या आशेला पूर्णत्वास नेण्याचं काम करेल का गणेश कटके? काय वाटते संतोष जाधव? धावसंख्या झालेली आहे ती 14 बॉल आणि 34 धावांचं आव्हान अजून देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. जर का 3 लागोपाठ षटकार ठोकण्यात आले तर पंकज घाडगे यांच्याकडून गणेश कटके याला 1000 रुपयाचं इनाम मिळेल. तर पुढील बॉल साहिल टू गणेश कटके. सातत्याने प्रॅक्टिसमध्ये आम्ही गणेश कटके यांना पाहतो बॉल कुठच्या कुठे बॉल हरवून टाकतात परंतु आज तीच फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. आपल्या संघाला विजयाची पताका फडकून द्यावी लागेल. परंतु चांगला स्लोअर पद्धतीचा बॉल येतोय निर्धाव बॉल येतोय तो डॉट. रोहित याच्याकडून काहीसं कानमंत्र दिलं जातं परंतु रोहितने पण देखील प्रयत्न चालू ठेवावे लागेल. मोठे फटके घेण्याची अपेक्षा आहे कारण की आतापर्यंत रोहित 4 बॉल खेळला व त्यामध्ये 1 धाव आले.
समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 13 बॉल आणि 34 धावा. बघूया निर्णय कोणाच्या बाजूने असेल, परंतु यापुढे देखील आपल्याला एक मॅजिक ओव्हर पाहायची आहे. ती घेऊन कोण याची सगळ्यांना आतुरता आहे. तर पाहूया या षटकाचा अंतिम शेवटचा चेंडू गणेश कटकेसाठी, परंतु पुन्हा बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय, डॉट. हे डॉट खूप महागडे पडणार की काय असं समीकरण या ठिकाणी चालू आहे. 3 ओव्हरच्या अखेर धावसंख्या झाली ती 18 आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 34 धावांचं आव्हान शिल्लक आहे ते शिवशंभो संघासाठी. पाहूया शिवशंभोचे आलेले सलामीवीर रोहित जाधव याला काहीतरी आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. शेवटच्या एंडपर्यंत आपण मैदानामध्ये थांबलायत. नक्कीच रोहित जाधवला आपल्या बॅटकडून काहीतरी करावं लागेल. गणेश कटके त्यांना साथ देत आहेत. 12 बॉल आणि 34 धावांचं समीकरण आहे. आणि आता मॅजिक बॉल, स्विंग बॉल घेऊन येतोय तो सॅम्युअल. सॅम्युअल याच्याकडून जर का त्याने हॅट्रिक घेतली तर अंबादास शिंदे, त्यांचे फॅन, त्यांचे चाहते यांच्याकडून 1000 रुपयाचं इनाम. पाहूया सॅम्युअल हे इनाम पटकावतो का की रोहित याला मोठे फटके मारतो का. कारण की स्विंग बॉलपर्यंत सकाळपासूनचा सत्र पाहिला तर चांगली धावसंख्या उभीच झाल्या त्या स्विंग बॉलवरती. कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रथमच स्विंग बॉल या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतो. बॅटचा बॉलचा काहीच संबंध होत नाही. बॉल जातोय निर्धा, बॉल चाललाय डॉट. तर आपण या आधीची इनिंग पाहिलात. धावसंख्या 11 बॉल 34 धावा. खंडू राक्षाने मात्र बॉल अप्रतिम दर्जाची बॉलिंग केली होती या स्विंग बॉलवरती. आणि हा उचकून बॉल दिला, भिरकावून बॉल चाललाय, 1 बाउन्स, सीमा पार, कणकणीत असा रोहितचा खूप उशिरा आलेला चौकार. आणि समीकरण शिल्लक राहिले ते 10 बॉल आणि 30 धावा. मैदानावर उभी असलेली जोडी रोहित जाधव आणि गणेश कटके यांच्याकडे क्षमता आहे मॅच लवकरात लवकर संपवायची, परंतु तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज देखील या ठिकाणी पाहतोय. होणारा सामना खूप चुरशीचा असेल. सातत्याने एका संघात खेळलेले आज बरेचसे खेळाडू आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील. रोहितच्या बॅटचा आवाज पूर्ण पॅव्हलियनपर्यंत मोठा फटका घ्यायचा प्रयत्न करेल का, परंतु काहीसा इनसाइड एज लागले. 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सक्सेस. थ्रो खूप उंचावरून तो होता, परंतु याचा चांगला फायदा मिळाला तो शिवशंभो संघाला. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. समीकरण शिल्लक उरले ते 9 बॉल आणि 28 धावा. नऊ बॉल आणि 28 धावांचा समीकरण अजूनही मैदानामध्ये लिगलच्या मार्फत गोलंदाजी करतोय तो सॅम्युअल. स्विंग बॉल घेऊन आलाय, परंतु या स्विंग बॉलवरचा समाचार घ्यावा लागेल तो रोहित जाधव आणि नितीन कटके याला, कारण की संघाला अजूनही 9 बॉल आणि 28 धावांचं समीकरण पार पाडायचं आहे. पाहूया. आणि हा एक चांगला बॉल चाललाय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. कटके ना. आणि आज रोहित प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न काय सफलता मिळत नाही. मात्र 1 धाव नक्कीच घेतली जाईल. समीकरण उरलंय ते 7 बॉल आणि 27 धावा. अंतिम बॉल शिल्लक आहे तो सॅम्युअल याचा. सात चेंडू आणि 27 धावांचा समीकरण. गणेश कटके हाचा शेवटचा बॉल सॅम्युअलचा. गणेश कटके खूप महत्वाचा बॉल असेल हा खूप. आणि हा बॉलचा बॅट पहिलीच निघून गेले. आणि हा एक रनआउटचा चान्स होता, परंतु चान्स देखील मिस केला. परंतु चपळाईने 2 धावा चोरण्यात सक्सेस मिळालाय तो शिवशंभो संघाला. आणि 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते.
आणि धावसंख्या झाली ती 27. 3 बाद 27 समीकरण शिल्लक आहे ते 6 बॉल आणि 25 धावा. 6 बॉल आणि 25 धावा. पावसाने देखील शांती स्वीकारले. गणेश कटके, संतोष पाल. शेवटचं अखेरचं निर्णायक हाणामारीचा षटक घेऊन येते तो एक रविराज भगत यांचा लाडका आयकॉन खेळाडू संतोष पाल. समीकरण शिल्लक आहे ते मैदानामध्ये 6 चेंडू आणि 25 धावा असलेले दोन्ही फलंदाज हे ताकदवर आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु आलेला गोलंदाज तो देखील क्षमतेने पूर्णपणे भरलेला आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळतोय संतोष पाल. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. इजाज शेख यांच्याकडून काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सहा बॉल आणि 25 धावांचं समीकरण. संतोष पाल टू रोहित जाधव आणि हा चांगला अंगावरती बॉल आपटला आहे. एक धाव चपळाईने घेतले, परंतु सिंगल डबेलने काहीच या ठिकाणी विकेट होतोय. रनआउटचा डिसिजन दिला होता पंचांनी, परंतु रिव्ह्यू घेतलाय पंचांनी देखील. जिक्री कॉनचे सर्व आदरणीय सँडी भगत नक्कीच लवकरात लवकर कामोडे क्रिकेट असोसिएशनचा एक लाडकं व्यक्तिमत्व संदेश भगत सातत्याने आपल्या लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा सजवल्या जातात. चेक केलं जाईल. पंच म्हणून आता कामगिरी पार पडते शिवा लंके, एक आयकॉन खेळाडू. पाहूया या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून झेकी कॉनच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. रनआउट तर आउटच आहे. वाईट साडीवर रिव्ह्यू घेतलाय का? रनआउट आउट आहे. बघितलंच ना काय. रनआउटच्या माध्यमातून एक धक्का बसतोय तर गणेश कटके. शिवशंभूला एक चौथा धक्का बसला या ठिकाणी गणेश कटके यांच्या माध्यमातून. समीकरण शिल्लक आहे ते काय शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 25 धावांचं आव्हान अजून देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. 5 चेंडू आणि 25 धावा. तर पाहूया संतोषचा बॉल चंदूसाठी आणि हा तटवायचा प्रयत्न. बॅटने हलकीशी कडा घेतली बॉलची आणि एक धाव नक्कीच घेतली जाईल. आणि उर्वरित 4 चेंडूंवरती जर का रोहितने 4 षटकार ठोकले तर नक्कीच सामन्याचा निर्णय शिवशंभूच्या बाजून असू शकतो. परंतु संतोष जाधव यांच्याकडून रोहितच्या 4 षटकार 1000 रुपये आले. पाहूया आणि पहिलाच बॉल चाललाय. डॉट 1000 गेलेले आहेत. परंतु या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत एक देखील षटकार रोहितला प्रयत्न करतोय रोहित, परंतु प्रयत्नाला सक्सेस मिळत नाही. समीकरण मॅच मध्ये उरली ती मात्र आणि मात्र औपचारिकता, कारण की समीकरण शिल्लक होतं 3 बॉल आणि हा बॉल वरती येतोय चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते.
संपूर्ण मॅच संपूर्ण ही लिगलच्या बाजूने झुकलेली आपल्याला दिसते, कारण समीकरण शिल्लक आहेत ते 2 बॉल आणि 20 धावा. तर पाहूया संतोषचा सेकंड लास्ट बॉल काय असेल, तो प्रयत्न करावे लागेल, परंतु बॅटच्या पॉवर प्लेच्या बाहेर बॉल अजून पण रोहितचा गेला नाहीये. 1 धावेवर धावसंख्या सरकते आणि उरलाय मात्र एक शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या रिक्वायर्ड आहे ती 19 धावांची. लिगलच्या बाजूने संपूर्ण सामना झुकलेला आहे, औपचारिकता चालू आहे. संतोष पाळ टू चंदू, सबका बंधू, शेवटचा बॉल पाहूया. आणि हा एक मोठा फटका येतोय चंदूच्या बॅटमधून, परंतु संघाची धावसंख्या संख्या नक्कीच पुढे जाईल, परंतु काहीच उपयोग होणार नाही शिवशंभू संघाला. आणि पहिला संघ आणि पहिला हा सामना जिंकतो तो लिगल संघ. तर आत्ता झालेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला संपूर्ण 52 धावांचं आव्हान पूर्णत्वास नेलं तो नितीन पन्हाळे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यापुढील होणारा सामना असेल तो ग्लिस्टर ब्लास्टर वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. 5वा सामना आपण यानंतर पाहणार आहोत तो ग्लिस्टर ब्लास्टर वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. शिवांश ट्रान्सपोर्टचे संघ मालक आहे ते अभिषेक दुबे, कर्णधार आहे तो रोशन म्हात्रे व आयकॉन खेळाडू तो सुनील येवले. यापुढील पंच म्हणून भूमिका पार पाडतील ते जय पाटील सर व शिवा लंके. या दोघांनी पंचांना विनंती आहे की हा सामना जर हाताळायचा, पंचांचा लंच टाइम झालेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की सामना संपला की सेकंड करून जायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे की प्रत्येकाने एक आपल्या डिसिप्लिनचा पार्ट आहे तो लाईनअप करा, एकमेकाला लाईनअप करून सेकंड करावं, त्यानंतर मैदानाच्या बाहेर जा. तसेच नवीन संघ जो कोणी मैदानामध्ये जाईल त्याला देखील विनंती आहे की एक लाईनअप करून आपण मैदानात जा. ही आपल्या कामोडे क्रिकेट असोसिएशनचा एक डिसिप्लिनचा पार्ट आहे, तो सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे अशी असोसिएशनच्या माध्यमातून सूचना करण्यात येते. यापुढील होणारा सामना नंबर 5वा ग्लिस्टर ब्लास्टर वर्सेस शिवांश ट्रान्सपोर्ट. नाणेफेक जिंकली ती ग्लिस्टर ब्लास्टर या संघाने. सागर परब तेच आहे ना. नाणेफेक जिंकून प्रथमतः ग्लिस्टर ब्लास्टर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आव्हान दिले ते शिवांश ट्रान्सपोर्ट संघाला. ग्लिस्टर ब्लास्टर संघ आदरणीय सचिन लावणसर व विजय बावदाने या दोन्ही संघ मालकांचा हा संघ आहे. त्यामध्ये कर्णधार असेल तो सागर परब व आयकॉन आहे तो महमूद. केपीएल मध्ये आपण महमूदचा जलवा बघितला होता, एक एनर्जिक प्लेअर असा संबोधला जातो तो महमूद. आणि शिवांश ट्रान्सपोर्टची सलामीर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होते तो सुनील येवले आणि रोशन म्हात्रे. दोन्ही स्टार असे खेळाडू, स्टार फलंदाज. या आधीच्या मॅच मध्ये सुनील येवलेच्या बॅटने जलवा केला होता व